नमस्कार मैत्रिणींनो, फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चला तर आज काय नवीन. आज बघा आपण इथं कटोरी ब्लाऊजचं माप कशी घ्यायची ते बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला आपण आता कटोरी ब्लाऊजला काय काय लागतं ते माप लिहून घेणार आहोत बघा. त्यासाठी इथं मी एक वही घेतलेला आहे, पेन घेतले. त्यासाठी बघा पहिलं इथं नाव लिहायचं. ज्यांचा ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे त्याचं पहिलं नाव लिहायचं. त्यामुळे आपल्याला कळणार की बाबा हे कोणाच्या नावाचं माप आहे. हे पहिलं नाव लिहून घ्यायचं. पूर्ण उंची, छाती, कमरघेर, शोल्डर, तयार शोल्डर, मागील गळा, पुढील गळा, बाही उंची, दंडघेर, कटोरी आणि मुंडा असं आपण माप घेणार आहोत बघा. तुम्हाला सहज सोप्या रीतीने बघा ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते दाखवणार आहे. तर नक्की बघा. हो काय, तर मी लिहून घेतलेलं आहे. नाव, पूर्ण उंची, छाती, कमरघेर, शोल्डर, तयार शोल्डर, मागील गळा, पुढील गळा असे सगळं मी माप लिहून घेतलेलं आहेत. जसं आपण माप घेणार तसे त्याच्या समोरासमोर आपण माप लिहून घेणार आहोत. तर बघा इथं आपण कटोरी ब्लाऊजचं साधं सोपं मी तुम्हाला सहज सोप्या रीतीने समजून सांगणार आहे. ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं त्यासाठी बघा इथे मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे. बघा अगोदर तर आपण सगळी हुकं लावून घ्यायची ब्लाऊजची, नंतर खालचं वरचं हुक लावून घ्यायचं मापासाठी. ब्लाऊज व्यवस्थित आपलं ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला माप घेताना कोणतीही अडचण येणार नाही. व्यवस्थित असं बघा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा. बघा व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. आता आपण इथं बघा माप घ्यायला बघणार आहोत. आपण एक टेप घ्यायचा. टेप तर टेलरवाल्याकडे नक्की सगळ्यांकडे असतो. तर बघा आपण आता इथे वही, पेन घेतलेला आहे. व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा जुळवून. आता बघा आपण शोल्डरपासून खाली माप घेणार आहोत. शोल्डरपासून खाली योगपट्टी आहे तिथपर्यंत माप घेऊन घ्यायचं. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला समजेल की माप कसे घेतले आहेत. साधी सोपी एकदम सहजरित्या मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा पुढल्या साईडने किंवा पाठच्या साईडनं शोल्डरपासून व्यवस्थित टेप ठेवून घ्यायचा खालीपर्यंत. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. बघा इथं ब्लाऊज व्यवस्थित एकत्र धरून व्यवस्थित बघा माप ठेवून घ्यायचं. माप इथं बघा 14 येते. पूर्ण उंची 14. त्यात प्लस इंच 1 इंच वाढवायचं असतं, म्हणजे ते शिलाई मार्जिनसाठी. आता इथं बघा आपण छातीचं माप बघणार आहोत. छातीचं माप 2 प्रकारे बघितलं जातं. एक तर जिथं आपण हुक हुकपट्टी केलेली तिथून जिथपर्यंत फिटिंग केलं आहे ना तिथपर्यंत बघितलं जातं. हे म्हणजे हो कसं 8.5 येतं असं माप हे झालं बघा. आज दुसरी एक पद्धत वापरली जाते, म्हणजे ह्या फिटिंगपासून त्या फिटिंगपर्यंत असं माप बघितलं जातं. बघा माप तेवढंच येत आहे. बघा 17 येत आहे, म्हणजे 17च्या डबल करायचं 34. छाती 34. छाती 34 आलेलं आहे आपलं. आता बघा आता आपण कमर घेर बघणार. कमर घेरसाठी पण नक्की तर बघा काळजीपूर्वक बघा. कमर घेरला आपण करताना हुकपट्टी किंवा काचपट्टीपासून आपण टेप ठेवून धरतो, तर तसं नाही करायचं. जेवढी आपण हुकपट्टीसाठी लावलेली आहे का नाही 1 इंचची पट्टी किंवा अर्धा इंच, तिथून 1 इंच किंवा अर्धा इंच पट्टी सोडून पुढून माप व्यवस्थित असं कमरेला टेप लावून व्यवस्थित धरून घ्यायचं. व्यवस्थित टेप लावून धरून जिथपर्यंत आपली हुकपट्टी किंवा काचपट्टी आहे तिथपर्यंत आणायचं. काचपट्टीचं माप त्यात धरायचं. जिथपर्यंत काचपट्टीची आपली डबल फोल्ड करून शिलाई आहे तिथपर्यंतच माप धरायचं. काय काय आपण पुढचं माप धरतो. पुढचं माप धरलं की आपल्याला कमरेत ब्लाऊज जास्त लूज होतो, त्यामुळे ते हुकपट्टीत तापलं जातं. बघा 31.5 असं माप आलेलं आहे. आपण जर हुकपट्टी काचपट्टीचं माप धरलं तर आपल्याला कमरेत ब्लाऊज लूज होणार. त्यामुळे धरताना हुकपट्टी काचपट्टीचं माप धरायचं नाही. आता बघा कमरेचं माप घेऊन झालेलं आहे व्यवस्थित. बघा मी इथं ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. आता आपण बघा ब्लाऊज ठेवताना असा व्यवस्थित जास्त पसरून ठेवायचा नाही. व्यवस्थित शोल्डर व्यवस्थित असं समोरासमोर करून ठेवून घ्यायचं. जिथं आपण बाही जोडली त्या शोल्डरपासून ते ह्या शोल्डरपर्यंत इकडं टेप ठेवून घ्यायचा. बघा इथं
आपलं शोल्डर येत आहे 11. ब्लाऊज जास्त पसरवायचं नाही, नाहीतर जास्त शोल्डर जास्त झालं तर आपला ब्लाऊज त्यामुळे व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता तयार शोल्डर बघायचं. तयार शोल्डर बघा, मी आतल्या साईडून घेते किंवा बाहेरून कोण पण घेतं, पण मी नेहमी घेताना माप आतल्या साईडनंच घेते. घेताना व्यवस्थित असा मी व्यवस्थित माप ठेवून घेणार आहे. जिथं मी गोट लावले आहे तिथून मी बघा, जिथं बाही जोडलेलं आहे तिथपर्यंत मी माप घेतलेलं आहे. तर आपलं तयार शोल्डर 3 आलेलं आहे. तयार शोल्डर आपलं जिथं आपण तयार शोल्डर लिहिले तिथं 3 तयार शोल्डर लिहून घ्यायचं. आता बघा पुढे बघणार आहोत. इथं बघा व्यवस्थित असं शोल्डर आहे का बघून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण इथं बघा गळा बघणार आहोत. पुढील गळ्यासाठी बघा व्यवस्थित असं टेप ठेवून घ्यायचा. जिथं शोल्डर समोर शोल्डर येतात त्याच्या समोरच मध्यभागी आपण असा टेप ठेवून खालीपर्यंत हुकपट्टीपर्यंत ठेवणार किंवा काचपट्टीपर्यंत. तिथपर्यंत तयार शोल्डर किती येते बघायचं. इथं बघा गळ्याचं माप किती आहे बघायचं. गळा येतोय आपला 6.5चा. तेवढं आपण गळ्याचं लिहून घेणार 6.5. आता तयार कटोरी बघायची. तयार कटोरी बघताना बघा हुकपट्टीच्या इथं मी ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. ते जिथं आपण कटोरी जॉईन केलेलं आहे तिथपर्यंत माप ठेवून घ्यायचं. ठेवताना पण बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. बघा तयार कटोरी 5ची येत आहे. तयार कटोरी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. तयार कटोरी 5ची आलेली आहे. बघा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघा. तयार कटोरी 5ची आलेली आहे. आता पुढं बघा आपण असं व्यवस्थित ठेवून झालेलं आहे. आता आपण बघा मुंडा बघणार आहोत. मुंड्याचं व्यवस्थित शोल्डर जिथं जॉईन केलं तिथून आपण मुंड्याची व्यवस्थित टेप ठेवून घेणार आहोत. जे तिथून ते काकेपर्यंत फिटिंग केलं तिथपर्यंत बघायचं. तर आपला मुंडा येत आहे 7.5. तर आपण जिथं मुंडा लिहिला तिथं 7.5. मुंड्याची काहीच गरज नसते. फिटिंग करायला आपण बरोबर जर माप टाकलं का नाही, फिटिंग बरोबर आलं की आपला बरोबर स्ट्रेट शिलाई आली की आपला ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये बसतो. बघा बाहीचं माप घेताना आता मी बरोबर बाही अशी व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि जिथं शोल्डरची बाही जोडलेली आहे तिथून मी टेप खालीपर्यंत ठेवलेला आहे. तर आपलं बाहीचं माप येत आहे 8.25. प्लस मग ते आपल्याला 1 इंच दुमडपट्टीशी किंवा 1.25 इंचचं आपल्या दुमडपट्टीसाठी जेवढं ठेवायचं तेवढं ठेवून घ्यायचं. ते वाढवायचं असतं. आता ब्लाऊजचा दंडघेर बघणार आहोत. दंडघेर बघण्यासाठी बाही आपण ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. डबल घडी आहे तिथून ब्लाऊज जिथपर्यंत आपण बाहीचं फिटिंग केलं तिथपर्यंत टेप ठेवून घ्यायचा. तर आपलं बघा बाही घेर आलेला आहे 5. बाही घेर किंवा दंडघेर म्हणलं तर दंडघेर आलेला आहे 5 बघा. व्यवस्थित असं माप ठेवून घेतलेलं आहे. आता पाठीमागील गळा बघायचा. पाठीमागील गळ्यासाठी बघा व्यवस्थित ब्लाऊज असं ठेवून घ्यायचा. जसं पुढल्या गळ्याला आपण व्यवस्थित मध्य शोल्डरच्या मध्ये आपण असं व्यवस्थित स्ट्रेट लाईनमध्ये ठेवून घेतलं टेप तसा ठेवून घ्यायचा. खाली जिथपर्यंत आपण गोट लावले तिथपर्यंत ठेवून घ्यायचा टेप ठेवल्यानंतर बघा इथं आपला मागील गळा आलेला आहे 8. बघा फायनली आपला ब्लाऊजचं असं माप घेऊन झालेलं आहे. बघा तुम्हाला समजलं असेल नक्की. मी बघेन बघा लिहिताना नाव पूर्ण उंची बघा मी इथं माप लिहून घेतलेलं आहे. तुम्ही नक्की बघा माप कशी मी लिहिलेले आहेत. 3.5 कमरघेर 31 म्हणजे 31.5 म्हणजे 1च्या निम्म 2 केलेला आहे म्हणजे अर्धा 31.5. शोल्डर तयार शोल्डर असं मी बाहेर माप लिहून घेतलेले आहेत. कटोरी मुंडा अशी मी सगळे बघा मापे लिहून घेतलेले आहेत. फायनली आपलं बघा ब्लाऊजची साध्या सोप्या रीतीने मी तुम्हाला ब्लाऊजची माप कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला समज असेल तर त्यांनी नक्की माझा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि नवीन अशीच आयडिया बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.